अतिरेकी हल्ला जम्मू अँड काश्मीर, धगधगता एरिया, राजौरी झालं, पूंछ झालं, कठुआ झालं, अखनूर झालं, अनंतनाग झालं. मित्रांनो, हे हल्ले होतात. वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती याचा पुरेपूर फायदा हे अतिरेकी उठवत आहेत. आता तुम्ही आम्ही सामान्य माणसं त्रागा करतो, चिडतो या देशप्रेमाच्या खातीर, या सैनिकांप्रती असलेल्या एका उच्च कोटीचा जो आदर असतो आपल्या मनात, त्याच्यासाठी आपली चिडचिड होणं स्वाभाविक आहे, अगदी साहजिक आहे. पण थोडीशी जर भौगोलिक परिस्थिती समजून घेतली तर तुम्ही म्हणाल की प्रत्येक ॲक्शन किती कठीण आहे. तुम्हा आम्हाला एखाद्या देवस्थानला जा, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्या त्या ट्रस्टनी पायऱ्या केलेल्या आहेत. त्या पायऱ्यासुद्धा 300-500 पायऱ्या चढून जाताना दमछाक होऊन सामान्य माणूस 2-3 वेळा थांबतो. आता विचार करा, पायऱ्या असताना ही गत आहे. आता तिथली भौगोलिक परिस्थिती थोडीशी जी मी माहिती करून घेतली ती तुमच्या मनापर्यंत. अतिरेकी येत आहेत आणि एका उंचावर लपून बसत आहेत, ज्या ठिकाणी 20-20, 25-25 फुटाच्या टेकड्या आहेत. आणि अशा उघड्या बोडक्या टेकड्या नाही आहेत, अवतीभवती जंगल आहे. तुम्ही वरनं ड्रोन कॅमेरा जरी लावला तरी झाडी इतकी दाट आहेत की तुम्ही त्यांना शोधून काढू शकत नाही. मग जिथून फायरिंग होतंय त्या अंदाजाने, त्यांचा ठाव ठिकाणा अंदाजाने म्हणतोय मी, लक्षात येतो आणि ॲक्शन स्टार्ट करावी लागते. मग जिथं ॲक्शन स्टार्ट केली जाते तिथं जेव्हा उंचावर शत्रू असतो तेव्हा तुम्हाला एकास 10 ते 12चं प्रमाण लागतं. कारण तो तुम्हाला बघतोय, फायर करतोय, निघून जातोय, लपून छपून बसतोय, त्याला स्कोप आहे. आणि तुम्हाला त्या झाडीतनं वाट काढत जायचं आहे. झाडी म्हणजे अशी झाडी आहे की त्या झाडांखाली दिवसासुद्धा अंधार, आणि त्याच्यात घुसताना काटेरी झुडपं आहेत. म्हणजे अक्षरशः तुमच्या उंचीचा विचार केला तर चेहऱ्यापर्यंत काटे. सरपटत जावं म्हणलं झाडी तोडत तर पायाला नडगीपर्यंत काटेरी झुडपं. तुम्ही सरपटायला सुरुवात करताच कुठून कुठलं झुडूप, काटेरी झुडूप तुमच्या डोळ्यात घुसेल सांगता येत नाही. मग अशा प्रतिकूल परिस्थितीत सामान्य नागरिकांनी अपना देश कुछ भी नहीं कर रहा, ऊपर से आदेश नहीं आते, मिलिट्री को खुला नहीं छोड़ते ये लोग. ठीक आहे, या कल्पना ताबडतोब त्रागा जेव्हा होतो तेव्हा डोक्यात येणं, ओठातून बाहेर पडणं हेही स्वाभाविक आहे. परंतु थोडासा आपल्याला भौगोलिक परिस्थितीशी निगडीत खोलात जाऊन विचार करावा लागणार आहे. आणि मग कोरोनाचा काळ, भरती प्रक्रिया बंद करावी लागली, बंद ठेवावी लागली. कारण योग्य होतं, संक्रमण अस्तित्वात असलेल्या सैनिकांमध्ये पसरू शकतं. आता दरवर्षी जर 50,000 लोक रिटायर होत असतील तर विचार करा, तुम्ही 3 वर्ष भरती प्रक्रिया बंद आहे म्हणजे 1.5 लाख सैनिक बाहेर आले आणि त्या प्रमाणात आतमध्ये कोणीच गेलं नाही. आणि याच संधीचा फायदा उठवणं सुरू आहे. सैन्य आपलं कमी पडतंय,
मॅन पॉवर कमी पडते. टेक्नॉलॉजी आली आहे, हायटेक झालं आहे, सगळं खरं आहे. अरे पण हे कुठं उपयोगी पडतं? जेव्हा तुम्ही प्लॅट्यू एरियामध्ये पठारी प्रदेशात हल्ले करता तेव्हा तुम्हाला ही मॅन पॉवर, हे मनुष्यबळ कमी असलं तरी चालतं. पण जिथं जिथं म्हणून तुम्हाला अतिरेकी घुसत आहेत आपल्या देशात सीमांमध्ये, त्यांनी रस्ता अवलंबला आहे घनदाट जंगलाच्या द्वारे आणि टेकड्यांच्या मधून. आता निरनिराळे त्यांनी ॲप्स वापरायला सुरुवात केली. मोबाईल ॲप, सीमलेस ॲप. मोबाईलमध्ये सीम नसतानासुद्धा ते स्वतःचा रस्ता स्वतः हुडकत आणि मग समजतं की इंडियाचं पेट्रोलिंग कुठून कुठून आहे. इतकी तर जुजबी माहिती त्यांच्याकडे दिलेली असते. 2-4 दिवस पुरेल इतकं काहीतरी सुकामेवा, प्रिझर्व्ड फूड हे पण नक्की असतं. चलो एक 10-12 जवानों को मारो और निकल के आओ, असे काहीतरी आदेश असतात. आणि मग घेराबंदी झाली तर त्या 3-4 दिवसानंतर त्यांना उपासमारीशिवाय पर्याय नाही. आणि आउट ऑफ दॅट फ्रस्ट्रेशन ते क्रॉसफायर करतात, लपून छपून गोळीबार सुरू करतात. मरना ही तो है, पूरे बुलेट्स खाली करके हम चलो अलविदा कहते हैं, जन्नत में चले जाएंगे, असं त्यांचं तत्व असतं. म्हणजे अक्षरशः मेलो तरी बेहत्तर असा इरादा करून आपल्या सीमेत घुसत आहेत. अतिशय अवघड प्रकार आहे त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन सुरू करण्याला. तर हा सगळा विचार आपणही केला पाहिजे. जिथं दिवसा उजेड पोहोचू शकत नाही अशा झाडीझुडपात तुम्ही झाडीझुडपात घुसताय, 10-10 सैनिक योग्य अंतरावरनं घुसतायत. वरती टेकडीवर शत्रू बसलेला आहे, अतिरेकी बसलेले आहेत, तेही छुपून बसलेत, पण त्यांना खालच्या हालचाली लक्षात येऊ शकतात. आणि अंदाजाने त्यांनी अंधाधुंद फायरिंग सुरू केलं तर नक्की आपले जे काही जवान पुढे जात आहेत 10-20, त्याच्यातल्या 2-3 तरी नक्कीच शहीद होण्याची वेळ येते. लपून छपून गोळीबार केलेल्या आतंकीच्या गोळ्यांमध्ये शहीद होण्यात कुठल्याही सैनिकाला आनंद तर नसतोच. पण नागरिकांनासुद्धा ही खंत वाटते की हकनाक आपले सैनिक का मरत आहेत, हकनाक आपल्या सैनिकांना शहीद होण्याची वेळ काय येते. या भुक्कड अतिरेक्यांच्यामुळं शेजारचा देश त्यांना पोसतोय आणि त्यांचा मेंदू इतका त्यांनी हिप्नोटाईज केला आहे, संमोहित केला आहे की ते मरायलाही तयार आहेत. आणि मरता मरता 10-5 सैनिकांना घेऊन जायचं एवढंच स्वप्न त्यांना दिलेलं आहे. मित्रांनो, इंडियन आर्मी एक जांबाज आर्मी आहे. पण प्रत्येक गोष्ट, काही गोष्टींचे आदेश लागतात, सर्व काही त्यांच्या हातात नसतं. त्यातून प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत सुद्धा आपल्या देशाचं रक्षण करतायत. घरादाराचा विचार न करता ॲक्शनमध्ये रायफल सरसावून पुढे पुढे हा सैनिक जात असतो. तुम्ही आम्ही फक्त चित्रपटातनं बघतो आणि टी व्हीच्या बातम्यांमध्ये असे हे सैनिक रांगेने जाताना वगैरे पाहतो आपण. हे नुसतं लांबून पाहणं, चित्रपट पाहणं इथपर्यंतच तुम्हा आम्हा सामान्यांची बुद्धिमत्ता. अरे पण प्रत्यक्षात जे त्यांना सोसावं लागतं ना, ते विचारांच्या पलीकडे आहे, अक्षरशः विचारांच्या पलीकडे आहे. आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीत त्रागा करण्यापेक्षा सरकारच्या निर्णयांना, आर्मीच्या निर्णयांना दोष देण्याच्या आधी नक्की घटना कोणत्या प्रकारे, कोणत्या भौगोलिक परिस्थितीत घडतायत आणि कशा पद्धतीने आपल्या आर्मीला तोंड द्यावं लागतं आहे, याचासुद्धा थोडासा अभ्यास करून विचार करणं, समजून घेणं तुम्हा आम्हाला गरजेचं आहे. चला, आपण एकच करू शकतो, प्रार्थना करू शकतो. आज गुरुपौर्णिमा आहे.
प्रत्येकाने ज्याला ज्याला आपण गुरु मानलं आहे त्याच्या चरणी एकच विनंती करूया आज, की हे देवा, तू आम्हाला जे काही दिलंयस त्याबद्दल कृतज्ञता तर व्यक्त करतोच आहोत आम्ही, परंतु माझ्या देशाच्या सैनिकांना अशा या अतिरेक्यांच्या गोळ्यांपासून मरण येणं ताबडतोब कायमचं बंद कर, कायमचं बंद कर. या देशाकडं कुणीही वक्रदृष्टीने पाहिलं नाही पाहिजे, अशीच परिस्थिती निर्माण राहू दे. आणि उगाचच कोणत्याही सैनिकाचं घर असं वेळी उजडू देऊ नकोस. कुठल्याही बापाचं लेकरू त्याच्या खांद्यावरनं स्मशानापर्यंत भले ते झेंड्यात गुंडाळलेलं का असेना, पण नको नको देवा. इतकीच आपण आज प्रार्थना करू. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना, माझ्या सर्व दर्शकांना आणि माझ्या भारतवासियांना, या जांबाज सैनिकांना, त्याच्या कुटुंबियांना, प्रत्येक नागरिकाला या प्रवीच्या मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा.